नमस्कार मित्रांनो, मान तालुक्यातील दिवडी गावात आलेलो आहे. बघा मी घरचा साथ कसा चाललेला आहे. त्याच्या मागे दादा पण आहेत आणि त्यांच्या मालकाची मी मुलाखत घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय सर? आपलं नाव आकाश कटकर. अच्छा, ही तुमचा घरची बैल आहे का दोन्ही? घरची. अच्छा, काय एकाचं नाव काय दुसऱ्याचं? एकाचं नाव हिरा आणि एकाचं नाव माणिक. अच्छा, कुठून घेतली ती बैल तुम्ही? ही आपण कराड तालुक्यात आणली. कराड तालुक्यात आणलेली. कितीला घेतली होती काय? ही 1.5 लाखाची खरेदी आहे. 1.5 लाखाची म्हणजे एका टाइमला दोन्ही घेतली होती का? नाही, एक 75चा आहे परत एक 75चा आहे. अच्छा, मग आता ही शेती तुम्ही सगळी घरीच करता का? हो, घरी बैलाने. हो. किती शेती आहे साधारण तुम्हाला? आपली 5-6 एकर आहे शेती. 5-6 एकर शेती आहे. आणि जोडधंदा तुम्हाला त्याला काय म्हणजे काय दूध वगैरे काय दुग्ध व्यवसाय आहे का? किती गाय आहेत वगैरे तुमच्या? 2-3 गाय आहेत. देशी गाय एक आहे आपली. देशी गाय पण आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही खिलारचे पण चाहते आणि प्रेमी आहात म्हणायचं. अच्छा, मग साधारण एक टाइमचं दूध वगैरे किती जातं तुमचं? आपल्या एका टायमिंग दूध 30 लिटर आहे. 30 लिटर जातं तुमचं म्हणायचं. दोन्ही टाईममध्ये म्हणलं तरी 60-70 लिटर जातं आहे म्हणायचं. अच्छा, आता ही खिलार तुम्ही जे म्हणजे घेतलेत, आता आजकाल आधुनिक जगात बघा लोक ट्रॅक्टरने नांगरणी पेरणी वगैरे करून घेतात, पण तुम्ही असे म्हणजे दुर्मिळ असं दिसतंय. मी भरपूर गावात फिरतो पण असे काही बैल वगैरे भेटत नाहीत. पण आज मी इकडे आलो होतो, आमच्या मित्रांनी बोलवलं होतं मला. ते यश काटकर, त्यांची पण आम्ही मुलाखत घेतली. त्यांची पण मोठी दावण आहे. म्हणजे तुम्ही एक नौजवान शेतकरी आहात, तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळतंय. आणि कसं तुम्हाला म्हणजे नाद कसा लागला आहे बैलांचा वगैरे काय? हे आपल्याला पहिल्यापासून म्हणजे लहानपासून घरची पारंपरिक पद्धती शेती होती. अच्छा, म्हणजे वडील आजोबांचे म्हणजे होतं तिथपासून तुमचं चालत आलेलं आहे. की पारंपरिक पद्धती आपल्याला मोडायची, अच्छा. कंटिन्यू चालू ठेवायची. बरं. आणि ट्रॅक्टरनं वगैरे करतच नाही तुम्ही? नाही, ट्रॅक्टरनं फक्त नांगरट केली तरी बाकी सगळं बैलानेच करतो. बैलानंच करता तुम्ही? अच्छा, नांगरट म्हणजे हे फक्त असल्यामुळं हां. आपल्याला बैल कमी असल्यामुळे मग ते ट्रॅक्टर नांगरट करावं लागतं. अच्छा, म्हणजे हे फक्त सीझन पुरती तुम्ही बैल घेता का कायम असतात तुमच्या दावणीला बैल? नाही, पाऊस काळ कमी झाला तर मग पाऊस काळ भरपूर झाला तर मग कंटिन्यू आम्ही ठेवतो. हां. पाऊस काळ कमी झाला तर मग बदली करावं लागतं. बदली करायला लागते. बरोबर आहे. आणि आता काय शेतीत वगैरे काय आहे तुमच्या? आता घेवडा आहे, हां. वाटाणा आहे, मका आहे, अच्छा, मूग आहे. वाटाणा पण केला तुम्ही? वाटाणा केला. अच्छा, काय काय पिकं घेता? बटाटा वगैरे आहेत का काय? बटाटे बी लागण झाली ना. आता किती एकराची लागण आहे काय तुमची? आता 5-6 एकराची आहे लागण. 5-6 एकराची लागण आहे. आणि बैलांकडं बघून म्हणजे नाही का खूप छान वाटलं तुमच्या बैलांकडे बघून. तुम्ही त्यांना चांगलं जोपासले. त्यांना काय खुराक वगैरे काय घालता काय? त्यांना सकाळी 1/2 किलो शेंगदाणा पेंड आणि मका चुनी असते. हां. संध्याकाळची पितेच आणि गायाबरोबर कुट्टी मशीन आहे का? आणि दूध वगैरे कसं काढता तुम्ही? मशीन आहे तुमच्याकडे का? मशीन आहे का? अच्छा, यश काटकर यांची पण आम्ही मुलाखत घेतली. त्यांच्याकडे पण म्हणजे कुट्टी मशीन किंवा दूध काढायची मशीन वगैरे आहे. त्यांनीच मला तुमचं नाव सुचवलं. म्हणले आकाश काटकर आहेत, त्यांच्याकडे जावा. त्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला भरपूर शोधलं, तुम्ही सापडत नव्हता. तिकडे कुठेतरी तुम्ही खाली रानात गेला होता कुळवली, आणि आत्ता तुम्ही मला सापडला. तर हे बैल मारतात का तुम्हाला का नाही? नाही, मारत नाहीत. एक प्रेम असतं त्यांचं मालकावर, त्यामुळे ते मारत नाही. बरोबर आहे. कारण काय आहे, आपण बी त्यांना जनावरांना प्रेम दिलं तरच मित्रांनो प्रेम जनावर आपल्याला देतात. आता हे बघा नौजवान शेतकरी आहेत. तुमचं साधारण वय किती आहे आता सर? वय आपलं 24 चालू आहे. 24 चालू आहे. तुम्ही अजून काय कोणता व्यवसाय वगैरे काय तुमचा? साखर कारखान्यामध्ये कामाला आहे. अच्छा, कामाला जाता तुम्ही. आणि म्हणजे सुट्टी दिवशी तुम्ही आवत वगैरे हाणता म्हणायचं? सुट्टी दिवशी जास्त काम असेल तर आपण सुट्टी बी काढून घरचे काम करतो. करता का? बरं बरं बरं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे यांचा घरचा साज आहे. ते त्यांचे चुलते आहेत. अशा प्रकारे बघा त्यांची घरची शेती ते बैलानेच करतात. कारण ते म्हणतात आधुनिक काळात मस्त ट्रॅक्टर वगैरे सामुग्री आली, पण काही परवडण्यासारखी नाही आहे ती. त्यामुळे त्यांनी हे बैल ठेवलेली आहेत. आणि खरंच मित्रांनो, शेतकऱ्यांनी बैल पाळणं खूप गरजेचं आहे. ते दुर्मिळ होत चाललेले आहेत. असे कुठेतरी एखाद्या गावात आपल्याला भेटतात.
पहिले बैलांचे नांगर होते ते पण आता बंद झालेत बघा. अशा प्रकारे ह्या मुलांकडून खूप शिकाय मिळत आहे.